ब्रेकनंतर स्वागत। तुम्ही जर चणे फुटाणे खात असाल तर आधीच सावध व्हा, कारण चणे आणि फुटाण्यांमुळे तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो। तुमच्या किडनीवर, यकृतावर त्याचा परिणाम होऊ शकतो, कारण बाजारात केमिकल वापरून चणे फुटाण्यांना रंग दिला जातोय। आता जर पिवळे चणे खरेदी करणार असाल तर व्हा खबरदार। पिवळ्या रंगाचे चणे फुटाणे खाताय, खबरदार। केमिकल वापरून चण्यांना दिला जातो पिवळा रंग। ऑरामिन केमिकलमुळे तुमचा मेंदू कामातून जाण्याची शक्यता। गेल्या काही वर्षांपासून भाजलेले चणे फुटाणे खाण्याचा ट्रेंड वाढलाय। लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी चणे गूळ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात। त्यामुळे आता उच्च मध्यम वर्गीयांमध्ये भाजलेले पिवळे चणे खाण्याचा ट्रेंड वाढलाय। पण तुम्हाला हे माहित आहे का, पिवळे चणे तुम्ही शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी खाता, पण हे चणे खाताना तुम्ही धोकादायक केमिकल ही खात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। चण्यांना हळद लावून ते भाजले जात असल्याचा आपला समज आहे, पण काही भेसळखोर चण्यांना ऑरामिन नावाचं केमिकल लावून ते भाजत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मारलेल्या छाप्यात तब्बल 750 गोणी चणे जप्त करण्यात आले। हे चणे ऑरामिन केमिकल मध्ये भाजून बाजारात विकले जात असल्याचा अन्न आणि औषध प्रशासनाचा दावा आहे। ये चना जो है जो मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ से लाया गया था, उसको लगभग 750 बोरी सीज किया और इसमें प्रथम दृष्टया हमारे जांच में मिलावटी रंग जो सिंथेटिक डाई है वो प्रयुक्त हुआ। इसको जांच के लिए हमने प्रयोगशाला भेजा है और पूरे खाद्य पदार्थ की बिक्री पे रोक लगा दी गई है। उसको सीज कर दिया गया। अन्य अग्रिम जो विधिक कार्रवाइयां हैं वो पूरी। कितना माल पकड़ा गया? ये जैसा हमने बताया 750 बोरी है और एक बोरी लगभग 30 से 40 किलोग्राम। ऑरामिन हे अतिशय धोकादायक केमिकल असून कपड्यांना रंग देण्यासाठी त्याचा वापर केला जातो। केवळ औद्योगिक कामांसाठी वापरात असलेले हे केमिकल हळदीला पर्याय म्हणून चणे भाजण्यासाठी वापरलं जातं। ऑरामिनचा वापर होत असल्यानंच अलीकडे पिवळ्या चण्यांना रंग पिवळा असतो, मात्र त्या चण्यांना हळदीचा गंध मात्र येत नाही। कपडे रंगवण्यासाठी वापरण्यात येणारा हा केमिकल युक्त ऑरामिन सामान्यांच्या पोटात जातोय। ये ऑरामिन नाम का कलर है और ये जो है सिंथेटिक डाई है और ये जो है कपड़े रंगने, इसके साथ साथ जो इंडस्ट्रियल यूज है उसमें यूज होता है। आता ऑरामिन युक्त चणे खाल्ल्याचे थेट परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचं तज्ञ सांगतात। ऑरामिन युक्त चणे खाल्ल्यास थेट मेंदूला इजा होते, रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो, कॅन्सर, किडनीचे आजार होऊ शकतात, यकृताचेही आजार होऊ शकतात असं तज्ञ सांगतात। आता स्पेसिफिकली जर ते ऑरामिनच्या बद्दल बोलायचं ठरवलं तर त्याच्यामुळं मेंदूवर आणि नसांवर, नर्व्हजवर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे कॉग्निटिव्ह स्किल म्हणजे समजणं किंवा व्यक्त होणं या दोन गोष्टीवर परिणाम होतो आणि मेंदूचं ओव्हरऑल फंक्शनिंग कमी होतं। आता ऑरामिन हे पिवळा रंग देण्यासाठी किंवा ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वापरलं जातं, पण त्याचे दुष्परिणाम हे तो पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूवर किंवा स्पर्शज्ञानाच्या नसांवर होऊ शकतो। पहली बात तो ये सिंथेटिक डाई है और खाने के लिए नहीं है, तो ये कार्सिनोजेनिक घोषित है, कैंसर होता है इससे। इसके साथ साथ आपके लीवर इनलार्जमेंट, इंटेस्टाइन और किडनी इससे अफेक्टेड हो सकते हैं, तो इन चीजों के सेवन से बचें। पिवळे चणे खाऊच नका असं नाही, पण पिवळ्या चण्यांकडेही आता चिकित्सक नजरेनं पहा। जे भाजलेले पिवळे चणे फुटाणे आहेत त्यांना हळदीचा गंध येतो ना, याची खात्री करा। हळदीचा गंध नसेल तर थोडं सावध राहा। कदाचित आरोग्यदायी चण्यांच्या नावाखाली तुम्हाला विकले जाणारे चणे विषारी केमिकल युक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे रहा खबरदार। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।